विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या जनरलच्या पिरियडला आपण विकसनशील देशातील विदेश व्यापाराची भूमिका अभ्यासणार आहोत. जरी याच्यावर स्किल टाकलं गेलं असेल SEC, तरीसुद्धा ते PPTवर चुकून आलेलं आहे, याची तुम्ही नोंद घ्यावी. हा विषय जनरलमधला आहे. जनरलमध्ये आपल्याला तिसऱ्या प्रकरणामधील विकसनशील अर्थव्यवस्थेतील विदेश व्यापाराचे महत्त्व किंवा भूमिका हा पहिला मुद्दा अभ्यासावयाचा आहे. म्हणून हे लक्षात ठेवा की हा स्किलचा नाही आहे, तर हे जनरलचं आहे. चुकून स्किलच्या PPTवरती टाकलं गेलेलं आहे, याची दखल घ्यावी. तर प्रथम आपण विदेश व्यापार म्हणजे काय याचा विचार करू आणि नंतर विकसनशील देशातील विदेश व्यापाराची भूमिका किंवा महत्त्व या मुद्द्याचा विचार करूया. तर विदेश व्यापारालाच परकीय व्यापार, परराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला फॉरेन ट्रेड असं म्हणतात किंवा इंटरनॅशनल ट्रेड असे म्हणतात. तर जेव्हा दोन देशात किंवा दोनापेक्षा जास्त देशांमध्ये व्यापार होतो तर तो विदेश व्यापार असतो, परराष्ट्रीय व्यापार असतो, परकीय व्यापार असतो किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असतो. पण देशातल्या देशात जर व्यापार होत असेल तर तो मात्र अंतर्गत व्यापार असतो. तर विदेश व्यापाराची व्याख्या अशी केली जाते की देशाच्या भौगोलिक सीमारेषा ओलांडून जो व्यापार केला जातो त्याला विदेश व्यापार म्हणतात. देशाच्या भौगोलिक सीमारेषा ओलांडून जो व्यापार केला जातो त्याला विदेश व्यापार किंवा परकीय व्यापार असे म्हणतात. तर हा विदेश व्यापार दोन किंवा दोनापेक्षा जास्त देशांमध्ये होत असतो. तर आपल्याला आता विकसनशील देशातील विदेश व्यापाराची भूमिका किंवा महत्त्व या मुद्द्याचा विचार करायचा आहे. तर विकसनशील देश म्हणजे विकासाच्या मार्गावर असणारे देश, विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करीत असणारे देश म्हणजेच विकसनशील देश. तर विकसनशील देशांच्या दृष्टीने विदेश व्यापाराचं काय महत्त्व आहे त्यासाठी काही मुद्द्यांचा आपल्याला इथे विचार करावा लागणार आहे. तर त्यातील पहिला मुद्दा आहे उत्पादनात वाढ होते. तर विदेश व्यापारामुळे किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे उत्पादनामध्ये वाढ होत असते. कारण विदेश व्यापार किंवा परकीय व्यापार हा श्रमविभागणी आणि विशेषीकरण या तत्वावर आधारित असतो. आणि मग विदेश व्यापारात काय होतं की ठराविक वस्तूंच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केलं जातं. ज्या देशामध्ये ज्या वस्तूंचं उत्पादन बनवण्यासाठी उत्पादन खर्च कमी येतो तर तो देश त्या वस्तूंचं उत्पादन करतो, जास्त उत्पादन करतो आणि ते परकीय राष्ट्रामध्ये निर्यात करत असतो. आणि त्यामुळे या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं त्या वस्तूंचं. मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचे फायदे त्या देशाला मिळतात आणि जास्त उत्पादन करून त्याची निर्यात विदेशात केली जाते, परकीय देशात केली जाते. त्यातून या देशाला विदेशी चलन हे मोठ्या प्रमाणावर मिळतं आणि अशा रीतीने या देशाला पुन्हा नव्यानं उत्पादन वाढीची प्रेरणा मिळते आणि त्यातून उत्पादन वाढ होते. तर अशा रीतीने आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे किंवा विदेश व्यापारामुळे उत्पादन हे जास्त केलं जातं. म्हणजे देशातील मागणीपेक्षा सुद्धा जास्त उत्पादन होतं, ते निर्यातीसाठी केलं जातं आणि त्यामुळे देशातील एकूण उत्पादनात वाढ होते. तसंच देशाला परकीय चलनही मोठ्या प्रमाणावर मिळतं. दुसरा मुद्दा आहे भांडवल निर्मितीस उपयुक्त. तर विकसनशील देशांचा आपण विचार करत आहोत. विकसनशील देशातील राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न कमी असतं. लोकांच्या राहणीमानाची पातळीसुद्धा निकृष्ट असते. लोकांचं दरडोई उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांची बचतही कमी असते आणि बचत कमी असल्यामुळे भांडवल गुंतवणूकसुद्धा कमी होते आणि भांडवल निर्मिती कमी झाल्यामुळे या देशांच्या आर्थिक विकासात मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण होतात. तर अशा स्थितीत विकसनशील देशांनी कृषीप्रधान प्राथमिक वस्तूंची निर्यात केली तर या निर्यातप्राप्त उत्पन्नाच्या सहाय्यानं या देशांना यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान यांची आयात करता येते आणि या देशांचा विकास व्हायला मदत होते. कारण विकसनशील देश प्रामुख्याने
प्राथमिक क्षेत्रातील वस्तूंचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर करत असतात. असे देश शेतीप्रधान असतात. आणि मग अशा देशांनी जर समजा शेतीप्रधान वस्तूंचीच जर निर्यात केली तर त्या निर्यातीपासून त्यांना जे परकीय चलन मिळतं त्या परकीय चलनाच्या सहाय्याने ते यंत्रसामुग्री आयात करू शकतात, नवीन तंत्रज्ञान आयात करू शकतात आणि अशा देशांचा औद्योगिक विकास त्यांना त्याच्या सहाय्यानं करता येतो. आणि अशा रीतीने अशा राष्ट्रातील उत्पादन वाढत जाते आणि त्यातून गुंतवणूक वाढून भांडवल निर्मितीलाही चालना मिळते. म्हणजेच विकसनशील राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे भांडवल निर्मितीसुद्धा होत असते. तिसरा मुद्दा आहे उत्पादन घटकांचा कार्यक्षम वापर. तर श्रमविभागणी आणि विशेषीकरणातून उपलब्ध साधनसामुग्रीचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादनात वाढ होते. विदेश व्यापारातून साधनसामुग्रीचे कार्यक्षम विभाजन होऊ लागतं आणि आवश्यक उत्पादनास पुरेशा प्रमाणात साधनसामुग्री उपलब्ध झाल्यामुळे एकूण उत्पादनात सुद्धा वाढ होते. तर अशा रीतीने विकसनशील राष्ट्र विदेश व्यापारात सहभागी होऊन उत्पादन वाढीचा प्रयत्न करतं आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेत उपलब्ध असलेल्या सर्व उत्पादन घटकांचा कार्यक्षम वापर हा केला जात असतो किंवा होत असतो. चौथा मुद्दा आहे बाजाराच्या कक्षा विस्तारतात. तर मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून देशातील बाजाराबरोबरच विदेशी बाजारपेठांनाही निर्यात केली जाते आणि त्यामुळे विदेशी बाजारपेठांनाही पुरवठा विकसनशील देश करत असतात. त्यामुळे बाजाराच्या कक्षा विस्ताराला मदत होते, कारण फक्त देशातच उत्पादन विकायचं नाही तर ते विदेशातही उत्पादन विकायचं असतं आणि म्हणून विदेशातील मागणीचा विचार करून तसं उत्पादन आपल्या देशामध्ये होऊ लागतं. साधनसामुग्रीचा वापर कार्यक्षम रीतीने केला जातो आणि बाजार कक्षा विस्तारल्यामुळे गुंतवणुकीला सुद्धा पोषक वातावरण निर्माण होतं. यातून यांत्रिक आणि तांत्रिक प्रगती होते. उत्पादनात वाढ झाल्यामुळे रोजगारात वाढ होते. रोजगारात वाढ झाल्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढतं आणि उत्पन्न वाढल्यामुळे त्यांची बचत वाढून गुंतवणूकसुद्धा वाढायला मदत होत असते. पाचवा मुद्दा आहे निर्वाह क्षेत्राचे मौद्रिक क्षेत्रात रूपांतरण. तर विदेश व्यापार कृषी उत्पादित मालाला विस्तृत अशी बाजारपेठ उपलब्ध करून देतो. कृषी प्रधान वस्तू ह्या निर्वाहक्षम मानल्या जातात. निर्वाहक्षम म्हणजे उपभोग्य वस्तू मानल्या जातात, कारण अन्नधान्याचं वगैरे उत्पादन हे कृषीतून होत असतं, शेतीतून होत असतं आणि म्हणून कृषी प्रधान वस्तू ह्या निर्वाहक्षम मानल्या जातात. परकीय देशांमध्ये त्यांची विक्री केल्यानंतर त्यापासून परकीय चलन प्राप्त होतं. म्हणजेच निर्वाह क्षेत्राचं मौद्रिक क्षेत्रामध्ये पैसारूप क्षेत्रामध्ये रूपांतरण होतं आणि यातून देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होऊन देशातील लोकांचा राहणीमानाचा दर्जा हा उंचावत असतो. तर अशा रीतीने निर्वाह क्षेत्राचं मौद्रिक क्षेत्रात रूपांतरण करण्याचं कार्यसुद्धा विदेश व्यापाराद्वारे होत असतं. पुढचा मुद्दा आहे औद्योगिकरणास प्रोत्साहन. विकसनशील देशांनी कृषीप्रधान प्राथमिक वस्तूंची निर्यात केली आणि त्याच्या बदल्यात यंत्रसामुग्री, कच्चा माल आणि तंत्रज्ञानाची आयात केली तर विकसनशील देशांचा औद्योगिक विकास हा मोठ्या प्रमाणे व्हायला मदत होते. तर अशा रीतीने विकसनशील देशांनी जर कृषीप्रधान प्राथमिक वस्तूंची जर विदेशामध्ये निर्यात केली आणि त्या निर्यातीपासून जे परकीय चलन मिळेल त्या परकीय चलनाचा उपयोग विदेशातून यंत्रसामुग्री, कच्चा माल, तंत्रज्ञान यांची आयात करण्यासाठी केली तर विकसनशील देशात औद्योगिक विकास व्हायला मदत होत असते. विकसनशील देशांचा विकासाचा दर त्यामुळे उंचावत असतो. सातवा मुद्दा आहे विदेशी भांडवलाचे आगमन. विदेश व्यापारामुळे किंवा परकीय व्यापारामुळे भांडवल एका देशातून दुसऱ्या देशातही जातं. ज्याप्रमाणे वस्तू आणि सेवा एका देशातून जातात त्याचप्रमाणे भांडवलसुद्धा एका देशातून दुसऱ्या देशात जाते. विकसनशील देशांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवल गुंतवणूक केल्यास विकसनशील देशांची भांडवल टंचाईची समस्या ही दूर होते आणि विदेशी भांडवलाबरोबरच
विदेशी यंत्रसामुग्री आणि तंत्रज्ञानसुद्धा या देशांमध्ये येतं. त्यामुळे देशाच्या औद्योगिक विकासाला गती मिळत असते. 8वा मुद्दा आहे मक्तेदारीचे नियंत्रण. विकसनशील देशांचा इतर देशांशी व्यापार नसेल तर अशा देशात ठराविक उद्योग समूहांची मक्तेदारी निर्माण होते. तर लक्षात घ्या, जर विकसनशील देशांचा इतर देशांशी जर व्यापार होत नसेल तर ठराविक उद्योग समूह त्या देशांमध्ये मक्तेदारी निर्माण करतात आणि हे मक्तेदार देशातील ग्राहकांचे शोषण करतात. जास्त किमतीला ते वस्तू विकतात. वस्तूंचा दर्जा हा निकृष्ट प्रतीचा असतो, पण तरीसुद्धा त्या ग्राहकांकडून जास्त किंमत वसूल करून घेतली जाते. पण विदेश व्यापारामुळे देशी आणि विदेशी वस्तूंमध्ये स्पर्धा निर्माण होते, कारण विदेशातून सुद्धा आपल्या देशामध्ये काही वस्तू आणि सेवा विक्रीला येत असतात. आपल्या देशातील वस्तू आणि सेवा दुसऱ्या देशात जात असतात आणि त्यामुळे वस्तूंचा दर्जा सुधारतो, गुणवत्ता वाढते आणि उपभोक्त्यांना जर दर्जेदार वस्तू रास्त किमतीला उपलब्ध होत असतात, त्यामुळे देशातील लोकांच्या राहणीमानात सुधारणा होते आणि कुणीही मक्तेदार अशा अर्थव्यवस्थेत निर्माण होत नाही, कारण विदेशातील वस्तू आणि सेवासुद्धा आपल्या देशामध्ये येत असतात. तर अशा रीतीने विदेश व्यापारामुळे मक्तेदारीवर सुद्धा नियंत्रण हे प्रस्थापित केले जाते. 9वा मुद्दा आहे ज्ञानाच्या कक्षा विस्तारतात. तर मर्यादित विचार आणि मर्यादित संपर्क मर्यादित विकासाचं प्रतीक मानलं जातं. तर विदेश व्यापारामुळे विकसनशील राष्ट्रांचा विकसित राष्ट्रांशी संपर्क येतो आणि त्यामुळे त्यांचे आचार विचार यांचं आदानप्रदान होतं. सांस्कृतिक राजकीय आदानप्रदान वाढते, शैक्षणिक आदानप्रदान वाढतं आणि यातून नवीन विचारसरणी ही उदयाला येत असते. आणि विदेश व्यापारामुळे विकसनशील देश आणि विकसित देश हे एकत्र येत असतात आणि त्यातून विकसनशील देशातील नागरिक आणि विदेशातील नागरिक यांचे संबंध येत असतात. यांचं एकमेकांच्या विचाराचं आदानप्रदान होत असतं, एकमेकाची संस्कृती एकमेकाला कळत असतं आणि त्यामुळे नवीन विचार हे विकसनशील देशांमध्ये सुद्धा रुजतात आणि विकसित देशांमध्ये काय चालू आहे, तेथे तंत्रज्ञान कोणते वापरलं जात आहे, यंत्रसामुग्री कोणती वापरली जात आहे, याची सर्व माहिती ही विकसनशील देशांना होत असते आणि यातून विकसनशील देशातील लोकांचं ज्ञान वाढण्यास मदत होत असते आणि विकसनशील देशांचा विकासाचा दर उंचावण्यास मदत होते. तर अशा रीतीने विकसनशील देशांच्या दृष्टीने विदेश व्यापाराचं महत्त्व हे फार मोठं आहे, हे आपल्याला दिसून येतं.